टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत लातूर एसटी बसचा एळगी मार्ग प्रवाशांसाठी डोकेदुखी। नादुरुस्त रस्त्यांमुळे विद्यार्थी, रुग्ण व प्रवाशांचे हाल। बस वेळेत धावत नसल्याचा आरोप। जत आगारातून लातूरकडे जाणारी एसटी बस कर्नाटक राज्यातील लोणी मार्गे नादुरुस्त व कच्च्या रस्त्यावरून सोडली जात असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावे लागते। विशेषतः सोलापूरकडे जाणारी सकाळची पहिली बस असल्याने शाळकरी विद्यार्थी, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच उपचारासाठी सोलापूरला जाणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार प्रशासनाने केली आहे। जत लातूर मार्गावरील या बसचा उपयोग अनेक प्रवासी सोलापूरकडे जाण्यासाठी करतात। मात्र कर्नाटकातील लोणी मार्गावरील रस्ता नादुरुस्त आणि काही ठिकाणी कच्चा असल्याने बसचा प्रवास संथ होतोय। त्यामुळे प्रवाशांना अपेक्षित वेळेत सोलापूर अथवा लातूरला पोहोचता येत नसल्याचा आरोप आहे। विशेषतः सकाळच्या पहिल्या फेरीवर शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वेळापत्रक अवलंबून असते। तसेच सोलापूर येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांसाठी ही बस महत्त्वाची आहे। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बसला विलंब होत असल्याने रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत। उपचार करून जतला परत जाणाऱ्या प्रवाशांनाही बसच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याने मोठी गैरसोय सहन करावी लागते। कच्चा मार्ग असतानाही एळगी मार्गे बस सोडण्याचा आग्रह का? रस्ता नादुरुस्त व कच्चा असताना देखील जत आगाराकडून एळगी मार्गेच बस सोडण्याचा आग्रह का धरला जातोय, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय। प्रवाशांच्या सोयीचा विचार करून, पर्यायी मार्गाचा विचार करून किंवा संबंधित रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत बस सेवेचं नियोजन बदलावे अशी मागणी होतीये। आगार प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह। दरम्यान प्रवाशांनी जत आगारातील प्रशासनाच्या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त केली आहे। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार प्रवाशांना दमदाटी केली जाते आहे असा आरोप करण्यात आला आहे। प्रवाशांच्या तक्रारी व अडचणी समजून घेण्याऐवजी त्यांच्याशी उद्धटपणे वागले जात असल्याचंही प्रवाशांचं म्हणणं आहे। एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे। त्यामुळे प्रवाशांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असताना उलट प्रवाशांनाच दमदाटी होत असल्याचा तक्रारी गंभीर असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। थेट परिवहन मंत्र्याकडे तक्रार। या संपूर्ण प्रकाराबाबत स्थानिक पातळीवर तक्रारी करूनही अपेक्षित तोडगा निघत नसल्यानं संतप्त प्रवाशांनी थेट परिवहन मंत्र्याकडे तक्रार केली आहे। जत लातूर बसचा मार्ग, वेळापत्रक, रस्त्याची स्थिती तसेच जत आगारातील कर्मचाऱ्यांचे प्रवाशांशी वर्तन याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रवाशांच्या या तक्रारींकडे एसटी महामंडळचे वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने लक्ष देणार का? नादुरुस्त रस्त्यांमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन बसचा मार्ग बदलणार का? तसेच प्रवाशांशी दमदाटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार का? याकडे जत तालुक्यातील प्रवाशांचे लक्ष लागले। प्रवाशांना सुरक्षित वेळेत आणि सुरळीत एसटी सेवा मिळणं हा त्यांचा हक्क असून जत आगार प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरतीये।